धनु राशी 22 जानेवारीची गणेश जयंती हा केवळ धार्मिक सण किंवा परंपरेचा भाग नाही, तर अनेक जन्मांचा कर्मांचा हिशोब पूर्ण होण्याचा दिवस आहे. गेल्या काही काळापासून धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडथळे, विलंब, मानसिक थकवा आणि न संपणाऱ्या प्रतीक्षेचा काळ सुरू होता. प्रयत्न करूनही परिणाम मिळत नव्हते. प्रामाणिकपणा असूनही अन्याय सहन करावा लागत होता आणि देवावर विश्वास असूनही मनात प्रश्न निर्माण होत होते. अशा अवस्थेत जेव्हा गणेश जयंतीसारखा शक्तिशाली दिवस येतो आणि त्या दिवशी गुरुच्या अधिपत्याखालील धनु राशीवर विशेष योग तयार होतो, तेव्हा हा केवळ योग नसून देवाने आखलेली योजना ठरते. या दिवशी घडणाऱ्या घटनांमागे तर्कापेक्षा नियती अधिक प्रभावी असते. घरात येणारा दैवी पाहुणा हा त्या नियतीचा भाग असतो. तो कोणत्या रूपात येईल, कोणत्या वेळी येईल हे आधी सांगता येत नाही, पण तो येणार याबाबत संकेत आधीच मिळू लागतात. अंतर्मन अस्वस्थ होते, आठवणी जाग्या होतात, जुने प्रश्न पुन्हा समोर येतात आणि आत्मा जणू काही मोठ्या बदलासाठी तयार होत असतो. ही प्रस्तावना म्हणजेच पुढील आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची चाहूल असते. गणेश जयंती आणि धनु राशीचा विशेष योग. 22 जानेवारीचा गणेश जयंतीला धनु राशीवर होणारा प्रभाव हा साधा नाही, तर अनेक दशकानंतर घडणारा दुर्मिळ योग आहे. या दिवशी गुरु, चंद्र आणि केतू यांच्यात सूक्ष्म पण अतिशय प्रभावी ऊर्जा संवाद घडतो. गुरु हा धनु राशीचा स्वामी असल्याने या योगाचा परिणाम थेट धनु राशीच्या भाग्यावर होतो. गणेश जयंतीला गुरु बलवान अवस्थेत असणे म्हणजे विघ्नहर्ता स्वतः अडथळ्यांच्या मुळावर घाव घालतो. गेल्या काही वर्षांपासून जे प्रश्न सुटत नव्हते, जे प्रयत्न करूनही फसत होते, जे निर्णय घेतले तरी परिणाम मिळत नव्हते, त्यामागे असलेली अदृश्य शक्ती या दिवशी निष्प्रभ होते. हा योग सूचित करतो की देव थेट हस्तक्षेप करतो आणि धनु राशीच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मानवी माध्यम निवडतो. त्यामुळे हा दिवस फक्त पूजा किंवा व्रतापुरता मर्यादित नसून नियतीचे दार उघडणारा दिवस ठरतो. दुसरा आहे दैवी पाहुणा. म्हणजे नेमकं कोण? इथे दैवी पाहुणा म्हणजे केवळ एखादा नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नाही. हा पाहुणा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एका अपूर्ण अध्यायाशी जोडलेला असतो. अनेक वेळा धनु राशीच्या लोकांनी ज्या व्यक्तीबद्दल मनात प्रश्न, भीती, अपराध भावना किंवा आशा ठेवलेली असते, तीच व्यक्ती अचानक समोर येते. हा पाहुणा असा असतो ज्याच्याशी पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात. कधी तो गुरुच्या रूपात येतो, कधी अधिकाराच्या स्थानावर असलेल्या अधिकारी म्हणून, कधी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात, तर कधी पूर्ण अनपेक्षित असा पाहुणा म्हणून. या व्यक्तीच्या आगमनाने धनु राशीच्या मनात एक वेगळीच कंपने निर्माण होतात, कारण आत्मा ओळखतो की हा भेटणारा माणूस साधा नाही, तर देवाने पाठवलेला संदेशवाहक आहे. तिसरी घटना आहे नाव ऐकून अंगावर काटा का येईल. या पाहुण्याचं नाव ऐकण्यामागे एक खोल आध्यात्मिक कारण आहे. हे नाव धनु राशीच्या व्यक्तीने कधीतरी अत्यंत भावनिक अवस्थेत उच्चारलेलं असतं. कधी संकटात सापडल्यावर, कधी अश्रूंमध्ये देवाकडे मदत मागताना, कधी एखादी गोष्ट कायमची हरवली असं वाटत असताना, तर कधी पूर्णपणे तुटून पडल्यावर. त्या नावाशी एक जुनी आठवण, अपूर्ण इच्छा किंवा दडलेली भीती जोडलेली असते. त्यामुळे जेव्हा अचानक तेच नाव पुन्हा आयुष्यात प्रगट होतं, तेव्हा मन हादरतं, शरीरावर शहारे येतात आणि आतून एकच विचार येतो, हे कसं शक्य आहे. हा क्षण म्हणजे कर्मचक्र पूर्ण होण्याचा संकेत असतो. चौथी घटना आहे घरात प्रवेश. म्हणजे काय सूचित करतो? घरात दैवी पाहुण्याचा प्रवेश होणे हा केवळ शारीरिक प्रवेश नसून ऊर्जात्मक बदलाचा क्षण असतो. धनु राशीच्या घरात जी नकारात्मक ऊर्जा, सततचा तणाव, न सुटणारी भीती किंवा अडथळ्यांची छाया असते, ती या प्रवेशाने हलू लागते. घर हे जन्मकुंडलीतील 4थं स्थान दर्शवतं आणि या स्थानावर सकारात्मक व्यक्तीचा प्रवेश म्हणजे मानसिक स्थैर्य, कौटुंबिक शांतता आणि भाग्याचा पाया मजबूत होणे. या भेटीनंतर घरात अचानक संवाद वाढतो, निर्णय होऊ लागतात, अडकलेली कामं पुढे सरकतात आणि घरातील वातावरण बदलल्याचं स्पष्ट जाणवतं. हा प्रवेश सूचित करतो की आता धनु राशीचा संघर्षाचा काळ संपत असून नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. पाचवी घटना आहे आर्थिक जीवनावर होणारा परिणाम. या दैवी पाहुण्याच्या आगमनाचा सर्वात ठळक परिणाम धनु राशीच्या आर्थिक स्थितीवर दिसून येतो. हा बदल अचानक आणि अनपेक्षित असतो. अनेक काळापासून जे पैसे अडकलेले असतात, जे व्यवहार थांबलेले असतात, जे प्रयत्न करूनही मार्ग सापडत नाहीत, त्यांना अचानक दिशा मिळते. हा पाहुणा कधी थेट संधी देऊन जातो, तर कधी एखाद्या महत्त्वाच्या ओळखीची साखळी तयार करून देतो. धनु राशीच्या कुंडलीत गुरु हा विस्तार आणि समृद्धीचा कारक असल्यामुळे
त्या दिवशी मिळणारा संकेत हा दीर्घकाळ परिणाम करणारा असतो. केवळ पैसे मिळणे एवढाच मुद्दा नसून आर्थिक विचारसरणी बदलते, जोखीम घेण्याची भीती कमी होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते. त्यामुळे पुढील काही महिन्यात धनु राशीला स्थैर्याची आणि आत्मविश्वासाची अनुभूती येते. 6वी घटना आहे मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन. धनु राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात अंतर्गत संघर्ष, अपमान, अपूर्णतेची भावना आणि एकाकीपणा अनुभवलेला असतो. या पाहुण्याच्या भेटीनंतर मनात अचानक शांतता उतरते. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधूनही सापडत नव्हती त्यांची उत्तरं बोलून न सांगता मिळतात. ही भेट आत्म्याच्या पातळीवर घडते. देवाने तुम्हाला विसरलेली नाही तर योग्य वेळेची वाट पाहत होता ही जाणीव निर्माण होते. त्यामुळे भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि आध्यात्मिक दृष्टिकोन अधिक खोल होतो. अनेक धनुराशीच्या लोकांना या काळात ध्यान, जप, साधना किंवा देवभक्तीकडे ओढ वाटू लागते, जी कायमस्वरूपी मानसिक बळ देणारी ठरते. 7वी घटना आहे नातेसंबंधांवर होणारा खोल परिणाम. या दैवी संकेतांचा परिणाम फक्त व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर नातेसंबंधांवरही दिसून येतो. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते अचानक संवादांमुळे वाचते. जे गैरसमज अनेक वर्ष मनात साचलेले होते ते एका भेटीत विरघळतात. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यातील काही लोक सत्य स्वरूपात समोर येतात तर काही मुखवटे गळून पडतात. कोण आपला आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ होतं हे स्पष्ट दिसू लागतं. या प्रक्रियेत काही नाती दूर जातात पण त्याचबरोबर खरी, टिकणारी आणि आधार देणारी नाती मजबूत होतात. ही छाननी पुढील आयुष्य अधिक हलकं आणि सुस्पष्ट करते. 8वी घटना आहे पुढील काळासाठी मिळणारा गुप्त संकेत. या दैवी पाहुण्याच्या भेटीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो देऊन जाणारा गुप्त संकेत. हा संकेत थेट शब्दात दिला जाईलच असं नाही, पण त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा एखाद्या वाक्यातून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. हा संदेश पुढील मोठ्या निर्णयासाठी मार्गदर्शक ठरतो. अनेक वेळा धनुराशीचे लोक या संकेतांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात, पण काही दिवसांनी त्याच गोष्टीचं महत्त्व खोलवर उमगतं. हा संकेत दुर्लक्षित केला तर संधी निसटू शकते, पण तो ओळखून स्वीकारला तर पुढील काही वर्षांसाठी जीवनाची दिशा बदलू शकते. हा क्षण म्हणजे नियतीने तुम्हाला थेट सूचना देण्याचा दुर्मिळ योग असतो. 22 जानेवारीची गणेश जयंती धनुराशीच्या आयुष्यातील एक असा टप्पा ठरतो ज्यानंतर गोष्टी पूर्वीसारख्या राहत नाहीत. घरात येणारा दैवी पाहुणा ही केवळ एक भेट नसून तो देवाने दिलेला उत्तराचा क्षण असतो. अनेक वर्ष विचारलेले प्रश्न, सहन केलेली वेदना, केलेले संयम आणि न सांगितलेले अश्रू या सगळ्याचं उत्तर त्या एका क्षणात मिळू लागतं. या भेटीनंतर धनुराशीच्या व्यक्तीला जाणवतं की संघर्षाचा काळ संपत चालला आहे आणि आता जीवन नव्या दिशेने वळणार आहे. काही गोष्टी त्वरित बदलतात तर काही हळूहळू आकार घेतात, पण बदल अटळ असतो. गणपती बाप्पा या दिवशी धनुराशीच्या इतकं सांगतो की योग्य वेळ येईपर्यंत थांबणं हेच तुमचं तपश्चर्या होती आणि आता त्या तपश्चर्याचं फळ मिळण्याची सुरुवात झाली आहे. हा दिवस आठवणींमध्ये नाही तर आयुष्याच्या पायात कोरला जातो, कारण इथून पुढे धनुराशीचा प्रवास अधिक स्पष्ट, अधिक स्थिर आणि अधिक अर्थपूर्ण होऊ लागतो.